तशी पुढे चढले पटपट पटपट पट 8 लागले. मी म्हणजे ते बोलतात ना एक्सपेक्टच नव्हतं काहीच. मला जे आहे ते गोविंदाला माहित पडलं. कारण की आता कसं माहितीये का असं बोलून डिक्लेअर करून त्या गोष्टी नाही होणं किंवा होईल त्या गोष्टीमध्ये बरोबर नाही वाटत मला. ही घटना आमचा एक गोविंदा पटू आहे. तो आता गेले 7-8 वर्ष झाले असते. तो एक्सपायर झाला ऍक्च्युली आजारामुळे झाला तो. आता आम्ही का भले अध्यक्ष असलो तरी ते मुलं आहेत त्यांचं बोलणं त्यामुळे ऐकायला लागते. एवढे 2 महिने मनतपूर्वक एन्जॉय करायला काहीच नाही. आम्ही तर काही देऊ शकत नाही याचं आम्हाला दुःख वाटतं. तेव्हा काय होतं तेव्हा सेम मी सांगतो का डाळ भात तेव्हा भाजी. पोरांच्या पोटात जास्त दोन का जास्त हो, गेला असणार जेव्हा हो, 8 नक्की, लावले नक्की. तेव्हा. बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी विशाल संघारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये बोल गोविंदा एक संवाद मनाशी. आपण भेट द्यायला आलेलो आहे साई सावली गोविंदा पथक. आपण या पथकाला भेट द्यायला आलेलो आहे. त्यांनी त्यांचा मुलाचा वेळ आपल्याला दिला. आपल्या सोबत आहे साई सावली गोविंदा पथकाचे प्रशिक्षक अभिभाव आज आपल्या पॉडकास्टला आलेले आहेत. त्यांनी आपल्याला भेट दिलेली आहे त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार आहे की आज तुम्ही त्या आलात आमच्या पॉडकास्टला. तुम्ही खूप वेळ दिलात. तर भाऊ मला असं विचारायचं आपल्या पथकाला किती वर्ष झाली आज? 24 वर्ष झाली. 24 वर्ष. किती साली आपलं पथक ओपन झालं? 2002. 2002. जेव्हा आपण पथक आपलं स्टार्ट केलं तेव्हा आपल्या पथकामध्ये मुलांची संख्या आज काय होती? त्यावेळी ती आमचा अध्यक्ष सांगत. त्यावेळी मिनिमम 50 ते 60 मुलं घेऊन आम्ही गोविंद करायचो आणि तसंच म्हणजे करता करता वाढत गेला आमचं गोविंद. आणि त्याच्यानंतर आमचे अभिभाव आले आणि यांनी आम्हाला प्रोत्साहन खूप मोठं केलं आहे. तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा खूप आभारी आहे आम्ही त्यांचा. आणि आज आपल्या पथकामध्ये किती मुलांची संख्या आहे? कमीत कमी एक 200. 200 मुलांची संख्या आज आपल्या पथकामध्ये. म्हणजे जेव्हा आपण स्टार्टिंग केली तेव्हा 50 आणि आज 200. चांगलं वाटलं ऐकून. दादा मला एक प्रश्न विचारायचा आहे की 2000 किती साली आपलं पथक ओपन झालं? 2002. 2002 ला आपल्या पथकाची स्थापना झाली आणि आज 2026 म्हणजे आज आपल्या पथकाला 24 वर्ष 24 कंप्लीट वर्ष. झाली. या 24 वर्षाची जर्नी मला सांगाल? मी आपला मंडळ 2011 चालू केला. त्यावेळी त्याच्या अगोदर यांचे 5 थर 6 थर त्या पद्धतीने थर लागत होते. तर आम्ही असंच मित्रांमध्ये होतो. माझं मंडळ बालमित्र मंडळ आहे. पहिला मी तिकडे होतो. त्याच्यानंतर आपल्या मित्रांचं बोल मंडळ आहे. बोले 5 थर 6 थर बोल त्याच्या पुढे जात नव्हते. तर मी असंच आम्ही चर्चामध्ये बोलत चला मी येतो बोलतो करूया आपण काय. आणि मग मालो पहिल्याच वर्षी 7 थर लावले. 2011ला आम्ही 7 थर चालू केले. तिथून ते कंटिन्यू आम्ही 7 थर आताही 8 थर यावर्षी गेल्या वर्षी मारले. आपले जे साई सावलीचे 8 थर आहे ते 8 थर कधी लागले आपले? 2000 गेल्या वर्षी लागले 2025. 2025 ला सगळ्यात पहिले 8 थर लावून इतिहास केला. आपल्या साई सावली गोविंदा पथक नगिनदास पाडा यांनी त्यांचं स्वप्न गेल्या वर्षी पूर्ण केलं. तर 8 थराचं जे त्यांचं स्वप्न होतं जसं भाऊनी सांगितलं की तुमचं जे स्वप्न होतं 8 थराचं जे गेल्या वर्षी तुम्ही कम्प्लीट केलं तेव्हा तुमचं काय होतं? कसं मनामध्ये तुमचे 8 थर जेव्हा तुम्ही इथं गेले आणि गेल्या वर्षी बघायला गेलं तर बहुतेक जणांचे स्वप्न विस्कटली. सगळ्यांनी आपली स्वप्न घेऊन निघाले पण नियतीने साथ नाही दिली त्यांच्या. तेव्हा बहुतेक जणांचे स्वप्न निसटले, सगळे रडले, हताश झाले, निराश झाले. पण साई सावली गोविंदा पथकाने कुठेतरी नियतीला सुद्धा जोमासलं नाही. त्यांच्या छातीवरती पाय देऊन स्वप्नपूर्ती केली. 8 थर लावले साई सावली गोविंदा पथकाने. म्हणजे पावसाला सुद्धा ऐकले नाही असे तुमचं मंडळ. पाऊस खूप खतरनाक होता. मग तेच म्हणजे 2025 मध्ये जो पावसाचा जोर होता त्या जोरामध्ये म्हणजे बोलतात ना भरपूर पथकाचे स्वप्न विस्कटली जे लागले नाहीत. पण तुम्ही 8 थर एवढ्या भर पावसामध्ये तुमच्या मुलांनी लावले. 8 थराची स्वप्नपूर्ती केली. त्यासाठी मी तुमचं खरंच खूप खूप तुमचं मी अभिनंदन करतो. सर्वात पहिलं तर तुमच्या सर्व पूर्ण पथकातल्या सर्व गोविंदांचं आणि तुमचं सुद्धा अभिभाऊ. तर ते जे 8 थर जेव्हा लागले तेव्हा तुमची फिलिंग काय होती? तेव्हा तुमचं कसं होतं? तुम्हाला कसं वाटतं जेव्हा 8 लागले? 8 थर बोला तर शॉकच होतो मला तो. ऍक्च्युली ते 8 थर लावण्यासाठी आम्ही ऍक्च्युली ना काय तयारीच केली नव्हती. तिकडे त्या जागेवर होतो. ऍक्च्युली बघायला गेलो तर आम्ही तिकडे खूप त्रास काढला. बोरिवलीला गेलेलो आम्ही. नाव नाही सांगत कुठे गेलेलो. बोरिवलीला गेलेलो. सकाळी आम्ही 10:30-11 वाजता गेलेलो. 4 वाजता आम्ही तिकडे ट्राय मारली पाहिजे. 8 थर सकाळी 11 ला गेले तर 4 वाजता ट्राय मारली. मग एवढ्या याच्यामध्ये पोरं अशीच उभी एवढ्या पावसात आणि एवढ्या पावसामध्ये उभी राहून पण 8 लावले. 8 लावले. क्या बात आहे. 8 तर असे लावलेत
की आम्ही त्यांना सांगतोय आम्हाला लावू द्या लावू द्या लावू द्या असे करत करत 4 वाजले. तिकडे सगळे सेलिब्रिटी वगैरे त्यांचे डान्स वगैरे चालू होते. हो त्याच्यामध्ये सगळा वेळ घालवला त्यांनी. त्यांचा गोविंदांवर कुणावर लक्ष नव्हतं. 8 तर आम्हाला जेव्हा आम्ही एक वेळ आली की एक ऍक्टरने आम्हाला बघून आमचे बॅनर आम्ही सतत त्यांना रिक्वेस्ट करत होते की आम्हाला लावू द्या लावू द्या. त्या ऍक्टरनीच सांगितलं की बाबा यांना यांना लावायला द्या. तेव्हा तिथे आम्ही लावले 8 तर असे लावले. त्यांनी एवढे गर्दी होती तिकडे, म्हणजे पोरं कोण कुठे आहेत काय आहेत काहीच कुणाला माहित नव्हतं. आणि माझं तर बोललं तर शरीर पूर्ण थकलेलं होतं. सकाळी नाही सकाळी 11 पासून एवढ्या 4 पावसामध्ये एका हो. जागी उभा राहून हो बोललो ठीक आहे लावायला चान्स भेटलाय पटावर तयारी करा म्हणा. तसं पोरं बोलतात नाही, सगळ्यांची पोरांची चिकाटी होती की कुठे मिस झाले नव्हते ते, की एकाच जागेवर होते. एवढा सकाळपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत होते ते. आणि ते जसं ते बोलले साई सावलीने लावा, इले लावले. 1 मिनिट नाही लावला, सेटअप बिटअप काहीच नाही. जसे होते तसे पोरं चढले पटपट पटपट पट. 8 लागले. मी म्हणजे ते बोलतात ना एक्सपेक्टच नव्हतं काहीच की बाबा 8 झाले. अनएक्सपेक्टेड गोष्ट केली म्हणजे पोरांनी. अचानक म्हणजे कसं मध्ये येतं त्या गोष्टीची काहीच तयारी नव्हती. म्हणजे तिकडे जेव्हा आम्ही उभे होतो, आता बोलतात ना बेस लावूया, बेस थर लावूया, सीडी कुठे आहे, काय कुठे आहे, हे सगळं आपण चेक करून नंतरला चढवतो. हो बरोबर. या गोष्टी काहीच नाही झाल्या तिथे. आले पोरं उभे राहिली, फक्त मी बघितलं काय कारण की चान्स भेटत नाही तिथे. तिकडे असं आहे की एकदा बोलले तर लावा, कारण की परत कोण सेलिब्रिटी आला की परत अर्धा 1 तास थांबा. जसे होते तसे पोरांनी पटापट क्विक केले, लागले. उतरले की पडले? उतरले म्हणजे ऍक्च्युली पडले नसते, आम्ही पडले. ते रोप आमचा टॉपर होता, त्या टॉपरला पकडून ठेवला. जो सेकंड वाला होता त्याचा बॅलन्स केला, तो खाली आला. तो खाली आल्यामुळे खाली आले आम्ही सगळे. मग या वर्षी काय प्लॅन असेल साई सावलीचा? यावेळी प्लॅन तर खूप आहे, चांगलेच प्लॅन आहे. फक्त पोरांनी आता आहेत, मेहनत करतोय आम्ही आणि करू पुढे, म्हणजे एक पाऊल पुढे जायचा विचार आहे. या वर्षी 8 उतरवणार साई सावली? उतरवणार, एक पाऊल पुढे पण जाणार आहे. 9 सांगत ना होईल, काहीतरी अनपेक्षित होईल. पण प्रयत्न करणार नक्की. करणार. या वर्षी 9चा ट्राय असेल साई सावलीची. प्रयत्न करू. आता काय म्हणजे तयारी काय चालली आता आपली साई सावलीची तयारी कशी सांगतो चालली? काय तुम्हाला, जे आहे ते गोविंदाला माहित पडेल. कारण की आता कसं माहितीये का, असं बोलून डिक्लेअर करून त्या गोष्टी नाही होणं किंवा होईल त्या गोष्टीमध्ये बरोबर नाही वाटत मला. नाही बरोबर आहे. म्हणजे कोकण नगर जसं गेले एकदाच बॉम्ब फोडायचा मोठा है ना, तसंच ना बरोबर. हा, म्हणजे त्यांना म्हणजे अनपेक्षित गोष्ट होती. सगळ्यांना माहिती होतं जय जवान 10 तर लावणार, लावणार. पण कोणाला माहितीच नव्हतं की रेकॉर्ड ऍक्च्युअली कोणातरी दुसऱ्याच्याच नावावर देणार. नावावर झालं. आणि त्यांनी येऊन 10 लावून पण गेले आणि लावून. रेकॉर्ड पण त्यांनी तोडला. म्हणजे अशी गोष्ट साई सावली घडवणार पुढच्या वर्षी, म्हणजे या वर्षी. प्रयत्न तर चालू आहे. प्रयत्न तर नक्कीच असणार. नाही नक्कीच आपण आपल्या त्या विघ्नहर्त्याला नक्कीच आपण प्रार्थना करूया की साई सावलीचे यावर्षी जो काही प्रयत्न असेल तो त्यांचा सक्सेस होऊ दे. भाऊ मला असं विचारायचं आहे की अशी एखादी गोष्ट कुठली आहे तुमच्या लाईफ मध्ये, जो 24 वर्ष तुमची एवढी झाली आज आपल्या पथकाला, जी तुमच्यासाठी अविस्मरणीय आहे? अविस्मरणीय बोललो तर आमची 8 खरंच आहे. आणि अशी तर बघायला गेलो, म्हणजे एखादी अशी चांगली घटना सुद्धा आणि दुर्दैवी अशी कुठली घटना सुद्धा जी तुमच्यासाठी दुर्दैवी- अविस्मरणीय, जी तुम्ही लाईफ मध्ये कधी विसरू शकत नाही ती गोष्ट? दुर्दैवी घटना आमचा एक गोविंदा पटू आहे. तो आता गेले 7-8 वर्ष झाले असते. तो एक्सपायर झाला, ऍक्च्युली आजारामुळे झाला. तो आमचा गोविंदा पट्टू होता. ती म्हणजे एक दुःखाची गोष्ट आहे. म्हणजे नक्की काय झालं होतं त्याला? म्हणजे दहीहंडीवरनं पडला नाही होता? नाही नाही, दहीहंडीवर पडला नाही. आपला गोविंदाचाच पोरगा होता. नंतरला तो मध्ये आजारी पडला. म्हणजे गोविंदाच्या अगोदरच तो आजारी पडलेला. म्हणजे आमची प्रॅक्टिस वगैरे गोविंदा वगैरे झाला वगैरे, त्याच्यानंतर तरी पण तो हॉस्पिटलाइज होता. तो कोमात होता मध्ये. आता काय ते ब्रेन मध्ये रक्तप्रवाह होत नव्हता वगैरे, प्रॉब्लेम होता त्याला. नंतर 1 महिन्याने off झाला. मग तेव्हा काय असं काय वाटलं होतं तुम्हाला तेव्हा जेव्हा त्याचा खूप दुःख वाटला, कारण की सोबतचा खेळणारा आपला पोरगा. कितव्या थरामध्ये असायचा तो? तो सेकंड बेस्टला असायचा. सेकंड बेसला, म्हणजे बेसच्या वरचा टॉप वरचा बेस त्याला असायचा. भाऊ आणि एक आनंदाचा असा कुठला क्षण आहे जो तुम्ही कधी विसरणार नाही? आनंदाचे सण आम्ही दरवर्षी आनंदीच असतो. तरी पण असा एक जसा- कुठला असा तुमचा एक क्षण तो जो तुम्ही कधीच विसरणार नाहीत? असे क्षण भरपूर आहेत. ते 8 जे क्षण आहे तो तर आता शेवटचा 8 टरांचा. 8 थराचा गेल्या वर्षीचा? 2 वेळा 8 लावले. गेल्या वर्षी हो, कुठे कुठे लावले 8 थर आपण? एक बोरेल लावले आणि एक आपले किशोर काकडे आपले अच्छा. टाकी रोडला तिथे लावले 8. त्यांच्याकडे लावले. मग गेल्या वर्षी तुम्ही असा विचार केलेला की आपण एवढ्या वेळे 8 लावायचे,
तेवढ्या वेळ आटला असा विचार केला होता? नाही तसं काय म्हणजे विचार केला नव्हता, पण तेवढा वेळ पण नाही भेटला. अच्छा. परंतु सांगितलं तुम्हाला की आम्ही बोरीवलीला गेलो, तिकडे आमचा अर्धा दिवस पूर्ण गेला. त्याच्यामध्ये वेळ गेला, प्रवासात वेळ गेला, पोरांचं जेवण खाऊन तर करायला इम्पॉर्टंट होतं, ते करावं लागणारच. त्याच्यामध्ये वेळ गेला. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट इकडे आलो नालासोपाऱ्याला, जे आपल्या लोकल अंड्याचा घेतलं. दादा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. जेव्हा आपलं पथक आता 8 थरावरती पोहोचलेलं आहे, पुढच्या वर्षी जसं भाऊनी सांगितलं पुढच्या वर्षी या वर्षी 9चा सुद्धा प्रयत्न असेल, तर हा जो प्रयत्न चालतोय, जे पोरं आज सगळी मेहनत करतायत, त्या मेहनतीच्या मागे भाऊंचा कुठेतरी हात आहे किंवा आपली जी पोरं आहेत आपल्या पोरांचा कुठेतरी हात आहे थोडाफार. तर त्याचबरोबर पथक चालवण्यासाठी एक मॅनेजमेंट टीम असते. पथक चालवणारा अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, उपाध्यक्ष, उपसेक्रेटरी, उपखजिनदार अशी जी मॅनेजमेंट एक टीम असते, ती टीम सुद्धा हँडल करणं तेवढंच महत्वाचं. जसं की तुम्ही अध्यक्ष पदावरती आहेत, आता भाऊ आपल्या दहीहंडी पथकाचे मेन आहेत, जसा तो मेन पाया आहेत ते, कारण की त्यांच्यामुळे असे थर लागतात. तसा मॅनेजमेंट टीमचे तुम्ही हेड आहात, तुम्ही अध्यक्ष आहात, तर तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकाल आम्हाला साई सावली सोबत जे तुम्ही काम करताय, जे तुमचा आज मंडळाचं तुमचं पद आहे अध्यक्षाचं, तर तुम्ही काही अनुभव असे शेअर कराल मला? आता कसं आहे माहितीये का, जेवढे आपले पोरं पण एवढे आहेत समजलं, ते कसे जिद्दी आहेत. मुलं कशी जिद्दी आहेत आपली. मुलांच्या पुढे आपण काय ते जे काही बोलतात तसं आपल्याला पण करावं लागते. आणि मुलं जे बोलणार बाबा बाबा दादा हे असं करायचं आहे समजलं, तर आम्ही पोरांना कुठला हे करत काय नाही, बोलत नाही बोलत नाही. आता आम्ही का भले अध्यक्ष असलो तर ते मुलं आहेत, त्यांचं बोलणं त्यामुळे ऐकायला लागते. कारण किती केलं तर मी एकटा खांद्यावर घेऊ शकत नाही, मुलांना पकडून जायला लागेल आपल्याला बरोबर. म्हटलं. आणि त्यांचा आपल्याला खूप सपोर्ट असतो मुलांचा. आणि एक एक पोरं आपले आहेत ते सगळे जिद्दी आहेत. असे चढ उतार काही आले तुम्हाला आपल्या लाईफ मध्ये? असे एवढं येतात. 24 वर्ष हा, तुम्ही नाही जो येतात स्ट्रगल ना, असं केला, कसं आता प्रत्येक पथकाचं असं असतं की 24 वर्ष जो स्ट्रगल केलाय त्यामध्ये प्रत्येक वेळी चढ उतार येत राहतो. तर असा काही चढ उतार जे आलेत का दादा? एकदा आमचं झालंय असं 2023 मध्ये, की अशी गोष्ट झाली आहे, नाव नाही घेत त्यांचं. आमचं ऍक्च्युली स्पॉन्सर होते, ऍक्च्युली त्यांची पण चुकी नव्हते, ते पण प्रॉब्लेम मध्ये कुठेतरी अटकले. त्याच्यामुळे काय झालं होतं की आमचा तो स्पॉन्सर होता, त्याच्यामुळे टी शर्ट वगैरे आम्ही सगळे प्रिंट वगैरे सगळे छापून वगैरे घेतलेले आम्ही, आणि ते पे आम्ही मंडळाच्या स्वतः पैशानी घेतले. म्हणजे तो एक बजेटच्या वरती आमचा, म्हणजे जो बजेट होता आमच्याकडे तो सगळ्या तिकडे आम्ही पे केला. त्याच्यानंतर मग आम्हाला त्या वर्षी पूर्ण वर्ष मग बोलतात ना, तो काय बिल्डर भेटला नाही, म्हणजे जो स्पॉन्सर होता आमचा तो काय भेटला नाही. मग त्याच्यामुळे आम्हाला काय पोरांची बोलतात ना, एक आपलं दहीहंडी जाण्याचा एक उत्सव वगैरे आपण करतो, हा, तो करायला तसं काय भेटला. करायला काय भेटला नाही, की पोरांनी एक सोबत राहून एन्जॉय वगैरे करतात, महिना 2 महिना मेहनत करतात, पण एक मग दिवस त्याचं असा त्यांना थोडं तरी फळ भेटलं पाहिजे, हा, पण ते नाही फळ म्हणजे झालं त्या दिवशी, त्यावेळी, हा. त्या वर्षी. तसं एक आमचा एक खूप वेळ असा गेला की म्हणजे बोलतात ना, पोरं एवढी 2 महिने मेहनत करून एन्जॉय करायला काहीच नाही, आम्ही तर काही देऊ शकत नाही, याचं आम्हाला दुःख वाटतं. नाही, नक्कीच. आणि ते बोलतात ते साहजिक आहे ते होणं, कारण की त्या जागी प्रत्येक प्रशिक्षक हा विचार करतो की माझ्या पोरांनी मेहनत केली आहे, त्यांना त्यांचं फळ भेटलं पाहिजे. भले फुल ना फुलाची पाकळी तरी त्यांच्या पदरी भेटली पडली पाहिजे, पण ती भेटली. त्यावेळी नाही झाली एका छोट्याशाच्यामुळे. पण जेव्हा 8 लागले आपले गेल्या वर्षी, तेव्हा तो जल्लोष झाला गेल्या वर्षी. झाला जल्लोष पोरांनी खूप केला. ऍक्च्युली मी या चक्करमध्ये होते, कुणाला लागलंय कुणाला नाही लागलंय, मला या गोष्टी चेक करायच्या होत्या. जल्लोष तर होणार हो, झालाच पाहिजे, नाहीच नाही, पण पहिला पोरांना कुठे काय लागलं, कारण की ती जागा अशी होती ना, एकदम चिखल होतं, त्यात मॅट होत्या त्या, पण त्या मॅट पूर्ण चिखलाने माखलेला, चिखलात कोणी रुतलेल्या वगैरे, आणि एक पाय बोलतात ना हे नव्हतं, लेवल नव्हती तिकडे, वर खाली होते. जेव्हा पोरं पडली तेव्हा ते मला ना चेक करावं लागलं, किंवा पोरांना कुठे लागलंय काय नाही लागलं, या गोष्टी करावं लागल्या. आणि त्यावेळी कसं माहितीये का, वेळ उशीर पण झालेला, त्यामुळे बोललो पोरांना बोललो पहिला निघायचं, जेवायला जावं, कारण की 4 वाजता आम्ही ट्राय मारली, पोरं 4:30 5 वाजता काहीतरी जेवली. म्हणजे जी पोरं घरात किती वाजता निघालेलो? आम्ही सकाळी 8 वाजता म्हणजे निघालो. 8 वाजता जी 8, पोरं 8:30. निघाली आहेत ती डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता जेवली आहेत. बाप रे. 8 वाजता निघून 5 वाजता पोरं जेवतायत. जी पोरं घरी 2-3 वेळा जेवतात, जेवतात. तीच पोरं सकाळी आम्ही दहीहंडीच्या नाश्ता करून दिवशी. निघालेलो आपल्या मंडळाचा नाही, सकाळी. पण तरी सुद्धा तो नाश्ता किती वेळ? 5 वाजता पोरं पोरं आपली सगळी जी बघायला गेलो प्रत्येक दहीहंडीची, ही काही पोरं जिमची असतात, काही हो. पोरं जॉबची असतात, बरोबर. त्यांना दिवसातून 2-3 वेळा तरी काही ना काही खावं भूक लागतं. लागते पण ह्या दहीहंडीच्या पोरांना. दिवशी प्रत्येक गोविंदा
ह्याला फक्त एकच असतं की मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय, करायचं. तेव्हाच माझा घास खाली उतरणार. म्हणजे तो तसा तो सीन होता, तो नक्कीच. क्षण तुमच्यासाठी जो 8 वाजता पोरं निघाली, ती डायरेक्ट त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केल्याच्या नंतर. तेव्हा आपल्या जेवायला काय होतं तेव्हा? जेवणानंतर दरवर्षी ते मस्त जेवण असतं. डाळ तेव्हा काय भात होतं तेव्हा? सेम मी सांगतो का, डाळ भात तेव्हा भाजी. पोरांच्या पोटात जास्त 2 घास जास्त हो गेले असणार जेव्हा 8 नक्की लावले नक्की तेव्हा. नक्की नक्की पोट भरून ज्यांनी है ना? बोलवलं नाही बघ. मी आणि जेवलोच तुमचं सुद्धा पोट जास्त तेव्हा 2 घास जास्त गेले माझं असणार. माझं मन भरलं, तिकडे माझं पोट पण भरला. म्हणजे तिथे 8 लावले, तिकडे माझं पोट भरलं. तेव्हा मुलांचं पोट भरून गेलं. म्हणजे जेवायची इच्छाच नव्हती, बस जेव्हा 8 लागले बस आठ विषय. लागले ना बस झालं. चांगलंय चांगलंय. आता दादा आपण अजून एका मुद्द्यावरती येऊ. जसं की आता दरवर्षीप्रमाणे क्षितिज उत्सव जो आपल्याकडे होतोय, जो पहिल्या वर्षी नॉर्मल झाला, पण गेल्या वर्षी जो क्षितिज उत्सव झाला तो खूप टफ होता आणि या वर्षी त्याच्यापेक्षा अजून टक्करचा असणार आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तुमची आता तयारी कितपत चालू आहे? तयारी अजून क्षितिजोत्सवचं अजून काय डिक्लेअर मला समजत नाही झालंय का नाही झालं. कारण की अजून त्यांची मीटिंग चालू आहे आणि आमची तयारी तर आहे यावर्षी करायची. आणि गेल्या वर्षी केले ना, गेल्या वर्षी आमच्या पोरांना 8 लावायचे होते, बोलले दादा बोलता आपण 8 वर लक्ष देऊया, या वर्षीची क्षितिजोत्सव नको करूया. ते झालं पण तसं म्हणजे काय हिशोबाने आता यावर्षी माझं म्हणणं आहे की आपण खेळूया. पुढे सगळे गोंदिया ऑल वसई तालुक्यातले गोंदे खेळत आहेत, तर आपण का नाही खेळू? पण आपण खेळूया आणि आपली तयारी पण चालू ठेवूया ना. या आणि या वर्षी जर का क्षितिज उत्सवाला आपण पडलो, तर क्षितिज उत्सवला जर आपण यावर्षी भाग घेतला, तर यावर्षी क्षितिज साई सावली क्षितिज उत्सव मारू शकेल? मारणार ना, तयारी तर करणार. खेळ आहे, तयारी तर करणार, आम्ही जोमात करणार. आणि जर का आपण क्वालिफाय झालो, तर तुम्हाला थोडं टक्करचं पथक कुठलं असेल? असं बघायला गेलं टक्करचे तर पथक एक नाहीये, आहेत बरेच. आणि त्यातले एखाद 2. टॉपचे अजिंक्य तारा आहेत, संतनगर आहे, शिवगणेश आहेत असे कोणते शिव गणेशनी यावर्षी जागेवरती त्यांच्या होम ग्राउंडला 8 उतरवले. माहिती. तर आपला सुद्धा असा काही विचार असेल की होम ग्राउंडला आपण 8 उतरवायचे किंवा 7चे 8 8चे 7 उतरवायचे असे. नाही, नक्कीच आमची तयारी तर चालू आहे. फक्त आमचे काही पोरं आहेत हे म्हणजे सगळ्यांकडेच असतात असे, हा. की 1 महिना अगोदर प्रॅक्टिसला जाऊया वगैरे. त्या गोष्टी पोरांनी समजल्या पाहिजे त्या लोकांनी, की आपली तयारी कुठे आहे आणि कुठची तयारी करतोय आपण या वर्षी. तर हा विचार करून त्यांनी प्रॅक्टिसला पण यायला पाहिजे पोरांनी. हे फक्त यांना माइंडसेट करून ठेवलं, चला आपण 1 महिना अगोदर जाऊ, आता काय जाऊन उपयोग आहे, खांदे कशाला घातले. बाकीचे म्हणजे पोरं कसं आहेत ते वेळेत, ते पण काहीतरी मनात ठेवून वगैरे जिद्द पकडून, की आपल्याला पुढे जाऊन काहीतरी जास्त थर लावायचे, त्याचा सराव चांगला झाला पाहिजे, त्यासाठी येतात. पण काही पोरं आहेत की मला माइंडसेट केलं नाही, आता हे पुढच्या 1 तारखेला तर मी या 1 तारखेला येतो. दादा मला आता एक आपण गमतीचा आपण विषय घेऊ आता. सर्व पथकांमध्ये असा एक पोरगा असतो जो माहितीये प्रशिक्षक नसतो, फक्त एक खेळाडू असतो, पण प्रत्येक गोष्टीला सजेशन देणं हे त्याचं काम असतं. म्हणजे आता तुमचं येऊन कधी असे कोण कान खातं माहितीये, आपण बोलतो अरे हा कान खातोय यार, त्याला लांब, असं कोण आहे तुमच्या पथकामध्ये असा पोरगा जो तुम्ही काहीतरी सजेस्ट केला असाल पण तो तिथे येऊन त्याचं पण ओपिनियन देणार की दादा असं नाही बा, असं करा, असं कोण पोरगा आहे ना पथकामध्ये? त्याचं नाव आणि अनिश. म्हणजे कसा पोरगा आहे तो, काय आहे? हा जॉली पोरगा आहे तो आणि थोडा म्हणजे मजेशीर पोरगा आहे. अच्छा. म्हणजे त्या राग नाहीत मला, पण मजेशीर. आणि कसे तो प्रश्न वेगळेच, म्हणजे अजून गोविंदा आला पण नाही, तर दादा आपण बोरीला जाणार आहे आणि मध्येच बोलतो ना सिद्धूच्या खेळायचे दादा, म्हणजे कसं एक प्रश्न, असे प्रश्न विचारतो ना तो, म्हणजे त्याचे माझ्याकडे उत्तरच नाही. कारण की त्या गोष्टी अजून ठरल्याच नाहीये, सिद्धूचा अजून काही विषयच नाहीये, बोरिवलीचा अजून काही विषयच नाही, म्हणजे अजून ते प्लॅन झाले नाहीये. तरी ते येऊन तो विचारणार गोविंदाच्या मध्ये पण नाही, दादा हा बरोबर नाही, दादा तू असं आहे, त्या गोष्टी म्हणजे मला कानाच्या मध्ये बोला, हा ठीक आहे, मी आपला हा ठीक आहे. दादा मला तुम्हाला विचारायचा असा एक प्रश्न. आपण पथकामध्ये आपले असे काही व्यक्ती असतात ज्यांचा हात आपल्या पथकाला पुढे नेण्यासाठी भरपूर असतो, पण कसे ते जास्त फ्रेम मध्ये दिसून येत नाहीत, ज्यांना आपण पडद्यामागचे हिरो म्हणतो. अच्छा. असे आपल्या पथकामध्ये काही पडद्यामागचे हिरो आहेत ज्यांचा हातभार या पथकामध्ये खूप असतो, म्हणजे तुमच्या एका फोनवरती ते काम होतं त्यांच्याकडनं. असे काही पोरं आहेत तुमच्या पथकामध्ये, असे काही व्यक्ती आहेत? हा तसे आहेत ना. कोण कोण असे आहेत, आपला विनीत चांदलेकर करून आहे, म्हणजे असतोय तो, पण खूप पाठीमागून खूप करत असतो तो. म्हणजे कुठला पण काय विषय असेल तर बोलतो, बाबा अशाला असं आहे तर तू असं कर,
असं होणार. मग ते तसं त्याचं मार्गदर्शन हमेशा असतं आमच्यासाठी आणि तो येत असतो, अधिमध्ये येत असतो आणि त्याचा सपोर्ट खूप असतो आपल्याला. आणि अजून कोण असे हिरो आपले असे जे आपले हिरो यंग बॉय आहेत? यंग बॉय मधले आहे ना, मी बोल हा हा चालेल. यंग बॉय मध्ये आमची पूर्ण पबजी गँग आहे. पबजी मग आम्ही त्याला नावच ठेवलं पबजी गँग. तसे काही संदेश आहे, सोयम आहे, रोशन आहे, बबलू आहे, पियुष आहेत, असे भरपूर आहे, विपुल आहे, रोहन आहे. म्हणजे असे म्हणजे बोलतात ना की आम्हाला काय बोलायची गरज नाही लागत, ते स्वतःहून इकडे त्यांची तयारी चालू असतात. म्हणजे काय आता बोल ना, आम्ही इकडे ठरवतोय किंवा हे करायचं ते झालेलं असतं, पोरं करतात. आता पूर्ण गोविंदाची तयारी वगैरे आहे ना, सगळे तेच करतात. म्हणजे आता कृष्ण जन्मोत्सव असतो आपला, त्याची सगळे सजावट बिजावट त्यांची तेच करतात. जेव्हा गोविंदाची आपली ओपनिंग असते सरावाची, तेव्हा ते सेटअप बिटअप सगळं ते त्यांच्या हिशोबाने करतात. आम्ही फक्त बोलतो तुम्ही करा, कुठल्या गोष्टीचा रोग नाही. त्यांचा लीडर आहे सिद्धेश पाटील. म्हणजे या गोष्टी सगळे ते म्हणजे कसं काय बोलायची गरज नाही आणि आमचे कुठली रोग नसते, कुठली परमिशन द्यायची आम्हाला गरज नाही लागत. म्हणजे ते त्यांचं ते करणार आणि तुम्हाला तुमचं काम करून द्या असं त्यांचं. हा म्हणजे हे कसं तुमच्या पडद्यामागचे हिरो आहेत, हा. ते फेम मध्ये येत नाहीत. आणि असे पथकामध्ये पोरं नक्की असतात जे खरंच जे फ्रेम मध्ये येत नाहीत, पण त्यांचा हातभार खूप मोठा असतो. आपल्या प्रत्येक पथकातल्या पोरांना म्हणा, या आपल्या पथकाला आपल्या मंडळाला पुढे नेण्याचा ह्यांचा सगळ्यात मोठा हात असतो. दादा मला अजून एक प्रश्न विचारायचा असतो तुम्हाला, की आता जे सध्या आता आपलं चाललेलं आहे दहीहंडी आपल्या क्षेत्रामध्ये या सणामध्ये म्हणा, की आपण कुठे जातो थर लावायला, तर तिथे आपल्याला वेटिंग करावी लागते. आमचे डान्स होत आहेत, जरा 2 मिनिटं थांबा. आमचा हा प्रमुख पाहुणे आले, यांचा सत्कार आहे, 2 मिनिटं थांबा. हे जे होतात ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर तिथे खरे स्टार, खरे सेलिब्रिटी कोण असेल तर ते आपले गोविंद आहे. गोविंदास. जेवढी लाखोनी करोडोनी जी पब्लिक असते ते येते, ते गोविंदांचे थर बघण्यासाठी. तो जो थरांचा थरार आहे आपण त्याचं म्हणतो, थरांचा थरार, जो कोण किती आज इतिहास रचतो, कोण किती थर लावतो, हे सर्व बघायला ती पब्लिक येते. पण जे ऑर्गनायझर असतात त्यांच्यासाठी सेलिब्रिटी गोविंदा नाही, ते जे त्यांनी पैसे बोलून मागवले जे सेलिब्रिटी असतात ते असतात. तर यावरती मला तुमचे 2 शब्द म्हणजे काय तुमचं मनोगत आहे आता यावर? मी सांगितलं ना मगाशी, आम्ही गेलेलो मुंबईला, बोरिवलीला गेलेलो. त्यांना माहितीच नव्हतं आम्ही 8 थर लावतो. अच्छा, म्हणजे त्यांना म्हणजे- असंच वाटलेलं की तुम्ही 6-7 थरवाले. आम्ही एवढे 8 थर त्यांच्या स्टेज समोर 8 थर लावले, त्यांना माहिती ना आम्ही 8 थर लावले. अरे बापरे, म्हणजे त्यांनी 8 लावले त्यांना माहिती पण माहितीच नाहीये त्यांना. त्यांच्याकडे काय म्हणजे बोलतात ना, ती आलेली आता एक ऍक्टर आली त्याच्यात ह्याच्या मागे होते, ते डान्सच्या मागे होते. तिथं आम्ही 8 थर लावतोय, त्यांचं काहीच लक्ष नाही, काय मॅनेजमेंट नाही, काहीच नाही. कुठे म्हणजे कुठे लावलेले 8 थर आपण? बोरवलीला कुठे? कुठे बोरवलीला? सुर्वे साहेबांच्या इकडे. प्रताप सुर्वेच्या साहेबांच्या इथे, हा. सुर्वे साहेबांच्या इथे, सुर्वे तिथे आपण 8 थर लावले होते 8 पहिले. थर लावले, त्यांना आम्हाला बोरिवलीला. पुरावा द्यावा लागला. नशीब आमच्या पोरांनी व्हिडिओ व्हिडिओ काढलेले. काढले. ते अच्छा. व्हिडिओ दाखवून पण ते बोलत होते की हे तुमचे नाहीये. त्यांना अरे जेव्हा बापरे. आम्ही टी शर्ट वगैरे ते एकदम झूम बिम करून दाखवले, की बाबा आम्हाला ना आमचं ऍक्च्युली रोहन आता आहे नाही, तो रोहन रडला अक्षरशः तिथे स्टेजवर. माझ्याकडे रडत आलं, दादा हे असे बोलतायत, आपण 8 थर लावले नाही बोलतायत. एखाद्या पोराचा 2 महिने मेहनत करून तो तिकडे सलामी देतोय 8 थराची, आणि तुला तर तिकडे नाही बोलणार, त्याला किती बोलतात ना मन पिरगळल्यासारखं होतं ते. एकदम बोलतात, रडत रडत माझ्याकडे बोला, दादा बोलतात ते नाही बोलतात आपल्याला 8 थर लावले आपण. म्हणजे तेव्हा एकदम तुमचं काय हे होतं? नाही, मी तेव्हा मीच स्वतः मग गेलो स्टेजवर. त्यांचे मॅनेजमेंट आहे ते, त्यांना मी बोललो, दाखवलं वगैरे. सगळे मोठे मोठे माणसं होते, आमदार वगैरे सगळे बसलेले. मॅनेजमेंट होता, त्यांचा एक माणूस होता, त्यांना मी भेटलो, त्यांना बोललो, व्हिडिओ दाखवले, बघा असे असे विषय आहे. त्याला दाखवलं, झूम बिम करून सगळं हे करून दाखवलं. तेव्हा तो कुठे मानला. कारण की आमची त्यावेळी गेल्या वर्षी 2 स्पॉन्सर होते. जेव्हा तो वरचे थर होते ते वेगळ्या स्पॉन्सर पोहोच देत होते, आणि जो आमचा टॉपर होता त्याला आम्ही घेऊन तिकडे गेलो. त्याच्या मागे वेगळाच फोटो होता. अच्छा. टी शर्ट तुमची नाही, टी शर्ट बघा कशी आहे. त्याला मग फ्रंट साईडचे मी त्याला एखाद्या पोरांची झूम करून दाखवली, त्याला बघितलं ती बघायची आहे. तेव्हा पुढे ते प्राइस द्यायला पण 2 तास लावले. 6 वाजता आम्ही 6 वाजता तिकडनं आलो. हे लोक म्हणजे ते 4 वाजता तुम्ही तिथे 8 लावले. थर लावले लावले. आणि ते प्राइस तुम्हाला 6 वाजता 6 भेटलं. वाजता मिळाले. तेव्हापर्यंत पोरांना जेवायला पाठवलेलं. मग मी तर असं म्हणेन की ऑर्गनाइजच नका करू अशा हंड्या. मॅनेजमेंट नाही, गोविंदे कोण तर मॅनेजमेंट लावतोय, नाही, काय तुमची लावतोय. काय नाही, मग अशा हंड्या ऑर्गनाईज करूनच मतलब नाही. कारण की तिथे ऍक्च्युली खरं गोविंदा कोण खरे स्टार असतील तर ते आपले गोविंदा आहेत. गोविंदाच आहेत. आणि त्यांना जर त्यांच्या 2 महिन्याच्या मेहनतीचं फळ जर तुम्ही हे असं देता, तर मग तुमचा मतलबच नाहीये ऑर्गनाईज अर्थच करून नाहीये. दहीहंडी. आणि नाला सोपऱ्यावरनं एवढा मुंबईला आपण जातो,
दादा पहिली मेन गोष्ट तर आपल्या इथे अशा हंड्या नाहीत मोठ्या मोठ्या, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तेच बोलायचं होतं मला. ऍक्च्युली कसं म्हणतो आपल्याकडे कारण की आपल्या इकडचे गोविंद पथक मोठ्या मोठ्या प्राइस साठी, मोठ्या मोठ्या अंड्यासाठी मुंबईला मुंबईला जातात, पण ते इथे का नाही होत तशा मोठ्या अंड्या? त्यावरती तुमचं काय मनोगत आहे? माझ्या मते ना याचा पुढाकार म्हणजे जे मोठे असतील वगैरे नाव नाही घेत कोणाचं, पॉलिटिकल असू दे किंवा बिल्डर वगैरे कोणी असू दे, त्या लोकांनी याचा पुढाकार घेतला पाहिजे की ते आपला गोविंदा एक बोलतात ना सण एक जपण्यासाठी किंवा आपल्या वसई तालुक्या किंवा पालघर जिल्ह्याचं नाव करण्यासाठी एक आपल्याकडे पण तशा गोष्टी झाल्या पाहिजे जशा त्या मुंबईला होतात. गोविंदे आपल्या इकडनं तिकडे का जातात, इथे का ना साजरा करू शकत ते गोविंदा? जे मोठे मोठे थर लावणार आता गोंधे भरपूर झाले आपल्याला. आणि असं बघायला गेलं, आपल्या इकडे दही हंड्या पण संध्याकाळच्या चालू होतात, दिवसभर काय करणार मग? दिवसभर काय करणार? आणि मुंबईला जाऊन दिवसभर मुंबईला जाणार, तिथे पण तुमचा नंबर 4 वाजता 5 वाजता एका येणार. ट्राय मारली तर मारली, नाहीतर रिटर्न यायचं. Return तो आपला यायचं. गाडी भाडा पण परवडत नाही आपल्याला बरोबर. येऊन जाऊन. मग काय तुम्ही म्हणाल का आपल्या ऑर्गनायझरला, आपल्या वसईकरांच्या? ऑर्गनायझर वसईकरांना हेच सांगत इच्छितो की जे आहेत अर्ध्या गोविंदे तुम्ही वाटतं संध्याकाळी करा, म्हणजे तुम्ही एक असोसिएशन किंवा काय टीम बनवा की अर्धे गोविंदे सकाळी चालू करा की अर्धे गोविंदे संध्याकाळी चालू करा. त्याने काय होणार, मॅनेज पण चांगलं होईल मॅनेजमेंट होईल, हो, आणि ट्रॅफिक पण कमी होईल. कमी होईल. कारण की सगळे गोविंद एकदम संध्याकाळी चालू झाले की मग ते ट्रॅफिक पण होतं, अर्ध्या अर्ध्या पथकाचे टेम्पो पण निघू शकत नाही तिकडनं, येणारे जाणारे पण प्रॉब्लेम होतात. हे आपले महानगरपालिकाने ते गोष्टी केल्या पाहिजे अच्छा. की जेवढे पण आता त्यांच्याकडे परमिशन घ्यायला जात असते, हा. जे ऑर्गनाईज वगैरे करत असते पण त्या लोकांनी यांना असं एक टाइम ऍडजस्ट करून दिला पाहिजे की बाबा तू सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत जाऊ, बाकी आहेत ते 4 ते 10 वाजेपर्यंत. 10 वाजून टाइम असतो आपला ना, 10 वाजेला लावा. म्हणजे एक कसं माहिती आहे एक तर गोविंदांना पण साजेसं बनल, म्हणजे कसं गोविंदा कसं माहिती का सकाळी निघतात मोठे मोठे गोविंदे पण बिल्डिंग बिल्डिंग मध्ये जातात गोविंदा लावायला, का अंड्याच भेटत नाही. एक दुःख आहे की बाबा तो पूर्ण वेळ आमचा वाया जातो, पूर्ण अर्धा दिवस आहे ना तो वाया, एवढा 2 महिन्याची एवढा मेहनत मोठा एका गोविंदा दिवसात पाण्यात जाताना बघताना पण खूप वाईट खूप वाईट वाटतं. वाटतं. किती ट्राय मारणार आम्ही, कारण ते दिवसातून 5-6 ठिकाणी ट्राय भेटते. एवढी मेहनत करून काय आहे? काय काय मिळतं? मिळतं? आणि शिवाय एवढी ट्राय पण करून म्हणजे बंद पाकिटामध्ये 1,000 रुपये, 500 एक, जास्तीत जास्त जर कोणी दिले मोठ्याने तर 2,000, त्याच्यावरती नाही देत. आणि ते देतात पण त्याच्यावरती ते कधी संध्याकाळी फायनलला. हो. बरोबर. ते पण- ह्याच्यावरती तुमचं काय मनोगत आणि आहे दादा? काही लोक असे बॅनरवर प्राइस लावतात 4 लाख 5 5 लाख लाख, हा. असे 2 लाख. मला समजत नाही ते प्राइस म्हणजे लावतात का त्यांचा खर्च लावतात की आम्हाला एवढा मंडप करायला, एवढा अरेंजमेंट करायला एवढा 5 लाख खर्च झाला. ते जाहीर देतात. जेव्हा प्राइस द्यायची वेळ येते तेव्हा तुम्ही देतात 5,000 10,000 मोठे ठरवतात. आणि बॅनर वरती लावतात 4 लाख 4 5 लाख लाख. 5 लाख हे असे यावरती बॅनर. तुमचं काय मनोगत आहे? तुम्ही काय नाही, म्हणाल माझ्या आपल्या मते जे organizer ला? प्राइस तुम्ही देणार असाल ना ते लावा ना तुम्ही, सर 20,000 25,000 किंवा 50,000. कशाला लाखोची तुम्ही हे करता अपेक्षा? तुम्ही 20,000 तरी कुठल्या गोविंदाला देणार, तो असं तुमच्याकडे येणार. आता तुम्ही 3 लाख 4 लाख लावले, त्यांना माहिती आहे हा काहीच नाही देणार. 4,000 5,000 देणार, जा बाबा सलामी दिली. ते जे बंद पाकिटामध्ये जे पैसे देतात हे कितपत योग्य आहे दादा? नाही नाही हे योग्य नाही. ऍक्च्युली कसं माहितीये का, एक 7 तर 8 तर जे लावतायत त्यांना तर योग्यच नाही, बाकीदारांना पण योग्य नाहीये. कारण की भले 8 थर असू दे, 9 असू दे, 7 असू दे किंवा 5 किंवा 4 पण थर असू दे, नाही तुम्ही त्या अरेंजमेंट करूच नका. थरामागची जी 2 महिन्याची मेहनत आहे ती दिसायला पाहिजे कुठेतरी. पोरं एवढी मेहनत करतात, 2 महिना 3 महिना म्हणजे बोलतात ना, आमचं 3 महिन्यापासून सुरू होते मीटिंग वगैरे, काय अरेंजमेंट करायचं काय नाही करायचं. 2 महिन्या अगोदर आमची प्रॅक्टिस सुरू होते. आता एवढे दिवस आम्ही मेहनत करायची आणि अरेंजमेंट आपलं ऑर्गनायझर लोकांनी 500 रुपये 1,000 रुपये 2,000 रुपये देताना मला हे समजत नाही, त्यांना लाज पण नाही वाटत किंवा एवढे 7 तर लावलेत की बाबा 1,000 रुपये घे. अरे म्हणजे तुम्ही काय म्हणजे मोबदला देताय समजत नाही आम्हाला. एखादं एवढे 100-200 पोरं मेहनत करतायत आणि तुम्ही 1,000 रुपये देतायत, ठेवूच नका ना तुम्ही. गोंधे लावूच नका. ऍक्च्युली ह्या लोकांना जे रस्त्यावर आहेत छोटे छोटे गोंधे ते ऍक्च्युली बंद करायला पाहिजे. त्यांनी काय होतं माहितीये का, इतर गोविंदे जातात येतात ना त्यांना अडचण पण नाही होणार. म्हणजे हे फक्त कशासाठी असतं माहितीये का? आपलं नाव करण्यासाठी फक्त हे जे छोटे मोठे गोविंदा, मनोरंजनासाठी. आणि मनोरंजनासाठी पण मी एक विचारतो प्रश्न दादा तुम्हाला, जे मनोरंजनासाठी जे कार्यक्रम ठेवतात, एक साईडला महाराजांचा पुतळा, बाबासाहेबांचा फोटो वगैरे सगळे ठेवतात आणि एक साईडला बायका नाचवतात, हा, हा. हे कितपत योग्य आहे? नाही नाही हे चुकीचं आहे गोष्ट ऍक्च्युली. ते आणि ते आपले नाचवतात तर नाचवतात ते मनोरंजनासाठी,
पण आपण मनोरंजनासाठी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे स्टेजवरती आणि त्याच्यामुळे मॅनेजमेंट पण झाली पाहिजे. म्हणजे तुमच्या 3 मिनिटाच्या लावणीसाठी इथे तुमचे 10 गोविंद असेच ताटात उभे राहतात 2-2, 3-3 तास. हे Actually, कितपत योग्य आहे? नाही यावर नाही, तुमचं काय योग्य नाही. मनोगत आहे? नाही नाही, चुकीचं, खूप चुकीचं आहे. काय त्या कारण की मनोरंजनासाठी काय केलं हे पाहिजे? लोक कसं करतात माहितीये का, तुम्हाला सांगतो. आता काही गोंधळ आहेत, संध्याकाळी लेट चालू करतात. लेट चालू केल्यामुळे काय होतं, त्यांच्याकडे सलामी कमी होतात. तेवढं त्यांना प्राइस देणं कमी, म्हणजे कमी पडते. अच्छा. आणि आता हे कसं माहितीये का, मनोरंजन एक ऑर्केस्ट्राने ठेवला, कोणी आणले ऍक्टर काय लावणी बिवणीसाठी, ते कसं मॅनेज करतात. ते अर्धा तास 1 तास त्या लावणीमध्ये तिला तर पैसे दिलेले असतात. ते त्यांना म्हणजे बोलतात ना, त्यांचं मॅनेजमेंट कसं असते. आता त्यांना संध्याकाळी 4 वाजता सुरू करतात ते 10 वाजता, म्हणजे 6 तास त्यांना कसे काय कव्हर करायचे असतात ते त्या हिशोबाने करतात ते. एक मी माझा हिसाब सांगतोय मी. कसं माहितीये का, आता त्या लावणीवाल्याला सांगण्याचं 2 तास 3 तासाचे काहीतरी असेल हिसाब, तर ते त्यांचा टाइम तो कव्हर करतात. पण गोविंद येतात, उभे राहतात, त्यांना काहीच फरक पडत. ते त्यांच्याकडनं पैसे वसूल करून घेतात नाचून. हे मला तर योग्य वाटत नाही. एक तर तुम्ही ते ठेवू नका, नाही तर गोविंदवाला सरळ सांगा 1 तास थांबावं लागेल, 2 तास थांबावं लागेल, ते आपापल्या पुढे जातील. बरोबर. कशाला थांबतील तुमच्याकडे? एक तर पोरं एका जागी थांबून थांबून पुढे दुसरीकडे ट्राय मारायला तुम्हाला जमत नाही. आणि एकाच ठिकाणी थांबून थांबून 4-5 गोंधे थांबले तरी पुन्हा रस्ता पॅक होतो, म्हणजे जागाच पॅक होऊन जाते पुन्हा. त्या गोष्टी नाही झाल्या, कारण की पटावर तुम्ही ट्राय द्या. पब्लिक बघतायत ना, गोविंदाच बघायला थांबलेत पब्लिक. ते तुमचा नाच झाला तर वर्षभर पब्लिक बघते. मग असते त्यांचा. हे बघायला काही एवढं इंटरेस्ट नाही. ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर आपल्या गोविंदांना पोरं बघायला येतात, सगळे माणसं बघायला येतात की आज हे पथकाने आज हा खरं इथे लावायला बसणार आहे, बघतात. आज हे थर लागले गेलेत, हे सगळं बघायला येतात. दादा आता आपण एक मनोरंजनाचा विषय घेऊ. 90sच्या जमान्यामधले जे गोविंदा 90s आणि आता 2006 2026 हे जो कालावधी आहे 90s, ह्याच्यामध्ये भरपूर अशी गाणी आली आपली दहीहंडीची, भरपूर गाणी आली. या गाण्यांमध्ये असं तुमच्या दोघांचं कुठलं आवडतं गाणं आहे दादा? तुमचं तुमचं असं कुठलं आवडतं गाणं आहे जे तुम्हाला गाणे ऐकावंसं वाटतं खूप आणि असं त्याच्याने जोश येतो तुम्हाला, असं एखादं गाणं आहे अभिभाऊ तुमचं? माझं गाणं आहे, पण कसं माहितीये का, एकच गाणं नाहीये, 3-4 गाणी आहेत, जुने गाणी. त्यातलं एक गाणं कुठलं असं? मच गया शोर. मज गया शोर. त्याच्या 1-2 ओळी होऊन जाऊ देत. 2 ओळी. मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बीरज का बाकाचा मान तेरी गगरी रे. थँक्यू. असं तुमचं एखादं गाणं कुठलं अजून? तुमचं पण एक गाणं. आता गाणं आहे ना ते, असे गाणे सुंदर सुंदर झाले त्यावेळेला तोंडावर येणार नाही. पण आता तोंडावर देखील येत नाही. आणि असं तीन बत्ती. 3 बत्तीवाला गोविंदा आला. गोविंदा 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 गोविंदा. वा वा वा, छान, खरंच खूप मस्त. आणि दादा मला आता एक शेवटचा आपण एक खेळ खेळू, एक शेवटचा जो रॅपिड फायर सारखा असेल. त्यामध्ये मी तुम्हाला एखादा शब्द देणार आणि तो शब्द तुम्ही कुठल्या गोविंद पथकाला डेडिकेट कराल? हा, कुठल्या तरी पथकाचं नाव घ्यायचं. मी एक शब्द टाकेन, तो शब्द तुम्ही एखाद्या पथकाला डेडिकेट करायचा. म्हणजे हे पथकाचं नाव घ्यायचं तुम्ही, हा शब्द या पथकासाठी बरोबर आहे. ठीक आहे, आपण दोघांना प्रश्न विचारू, म्हणजे एकेकाने उत्तर द्या. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला विचारेन प्रश्न, म्हणजे तुम्हाला एक मी शब्द देईल, तो शब्द तुम्ही कुठल्या पथकाला द्याल? विश्वास. कुठल्या पथकाला द्याल? असा हा पथक कुठला आहे जो विश्वासाच्या बळावर चालतो? विश्वास. आहे आपला शिवशक्ती. शिवशक्ती. गोविंदा नगीनदास पाडा. नगीनदास पाडा. विश्वास. दादा तुम्हाला विचारायचं आहे हिम्मत. हिम्मत. साई सावली क्रीडा मंडळ. धैर्य. साई सावली. आपण आपल्या पथकाच्या व्यतिरिक्त आता दुसऱ्या कुठल्या पथकाला द्याल? धैर्य. शिव गणेश. दादा अजून एक प्रश्न तुम्हाला आता अजून एक तुम्हाला शब्द देतो मी. एकी. एकी गोविंदे आपले आहेत, पण आपले एकी म्हटलं, शिवगणेशचं तो एकी म्हटलं तर बोलतं पोरं भरपूर आहेत त्यांची एकी, आणि प्रॅक्टिसला पोरं असतात भरपूर असतात त्यांची एकी. आता एक शेवटचा प्रश्न, एक शेवटचा तुम्हाला. आता ह्यामध्ये मी एका गोविंद पथकाचं नाव घेईन आणि त्या गोविंद पथकाला फक्त एकच वर्ड द्यायचा आहे तुम्हाला, फक्त एक वर्ड.
आता जसं मी तुम्हाला दिला धैर्य, विश्वास, एकी, हिंमत, तसं तुम्हाला दोघांना मिळून विचार करून एकच वर्ड द्यायचा त्या पथकाला. मी त्या पथकाचं नाव घेईन आणि तुम्हाला फक्त त्या पथकाला वर्ड द्यायचा आहे. तो पथकाला हा वर्ड सूट होईल. ठीक आहे? साई सावली. हिंमत. काय वर्ड असेल? तुला काय वाटतं आपल्या मंडळाला काय बोलावं म्हणजे काय? नाही, खूप साई सावली. साई त्याला एक सावली कुठलाच एक वर्ड आहे? बळाचा वर्ड आहे. बळ. तसं तुमचं हिंमत नाही. आणि नक्कीच या बळावर, या हिमतीवरती, जसं की तुम्ही आज 24 वर्ष कंप्लीट केली, या 24व्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण केलं, त्यासाठी मी तुमचं आणि साई सावली गोविंदा पथकाचं खूप खूप अभिनंदन करतो. तुम्ही गेल्या वर्षी 8 थर लावलेत त्याबद्दल. आणि मी आज पॉडकास्ट मधनं तुमच्या सर्वांच्याच इथेच रजा घेतो. तर आपण आपल्या बाप्पाचरणी विनंती करूया, प्रार्थना करूया की साई सावली गोविंदा पथक यावर्षी जो कुठलाही प्रयत्न करेल, मग तो 8 थराचा असू दे या 9 थराचा असू दे, तो प्रयत्न यशस्वी होऊ देत. आणि जे पण त्यांचे थर लागतील ते यशस्वीपणे, सुखरूपपणे खाली उतरू देत. त्यांचा प्रत्येक गोविंदा घरातून जसा बाहेर पडलाय तसा सुखरूप आपल्या आई वडिलांकडे रिटर्न येऊ दे, परत येऊ दे, असं आपण त्या गणरायाला आणि आपल्या जागेवाल्याला आपण हात जोडून प्रार्थना करू. आज मी तुमच्या सर्वांचा इथेच रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि पुन्हा भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन पॉडकास्ट मध्ये. बोल गोविंदा, एक संवाद मनाशी.